थांबू नको इथं म्हणून चालले मी आता, नाही तर मी थांबणार होते. असं कुठे गेल्यावर कसं म्हणतो थांबा थांबा थांबा, इथं जसं नीट निवांत 2 दिवस नीट राहिला असता, तुला पण राहू दिलं असतं तर काय केलं असतं. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And I हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आम्ही तयार झालेलो कारण की आम्हाला जायचंय छत्रपती संभाजीनगरला आपल्या आपल्या घरी. आता लावण्याला आहे ना बाय बाय करायचं, कारण की लावण्य मला बोलली ना तू थांबू नको इथं म्हणून चालले मी आता, नाही तर मी थांबणार होते. दादा चाललेच मी नेक्स्ट टाइम येईल, मीच थांबेल, तिला आणणारच नाही सोबत. तू थांब. तुला काय वाटतं, ती थांबली पाहिजे की मी थांबलो पाहिजे? झालं थांबवून घे मग त्याला. आता ह्या टाइमला नाही, पण नेक्स्ट टाइम नक्की थांबल, जास्त दिवस थांबल. हा, याला फेकून यायचं ना तिकडे लवकर. मग थांब. लय शाळा आहे रे. मग असं कुठे गेल्यावर कसं म्हणतो थांबा थांबा थांबा, इथं जर तो नीट निवांत 2 दिवस नीट राहिला असता, तुला पण राहू दिलं असतं तर काय केलं त्याला काय असतं. म्हटलं मी, फक्त रात्रीच म्हटलं की चल आपण जाऊ. रात्री नाही, त्याच्या आदल्या दिवशी पण म्हटलं. खोटं नाही बोलायचं सांग. मग मी सगळं ऐकत होते पण मी इग्नोर केलं, म्हटलं जाऊ दे आता. याला जर बोललं ना याला लय लागेल, म्हटलं चला 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 परत आणून द्या. भांडतच बसते. बरं असं कर, तू थांब. मी तर थांबायलाच जा, थांब मग. मला करमतच. अरे कपडे दे माझे. येड्या. काय लावण्याची येतं तुला? नाही येत. लावून डबल एक्सेल आहे, मी एस आहे. चल. पण नाही, आपल्या दोघं नावच ठेवत राहते. नाही रे, मी लावण्याला नाही ठेवत, नाही ठेवत. तुलाच ठेवते. ए बरं चला. चलो. केळीच्या झाडाला आहे ना असा कोंब येत राहतो आणि तो आहे ना मला छोट्यापणी खूप जास्त आवडत होता. त्याच्यामुळे ना काकांनी माझ्यासाठी हा कोंब आणलेला आणि आता आहे ना याला फोडायचंय. काका नाही यार, नाही तर काकांनी फोडून दिला असता. आता याला कसं फोडायचं मला नाही माहिती, असं दाताने फोडतो म्हणे. आपटू का? या फुलांची पण भाजी करता माहिती तुला? काय राहतं त्याच्यात? असं कोंब राहतो. एवढंच नाही हा, थोडासा राहतो. एवढासा कोंब निघतो पण तो इतका टेस्टी लागतो ना. इतक्या वर्षांनंतर खाणार आहे मी. बाप रे बाप, एकदम छोट्यापणी खाल्लेलं आहे, त्यापासून भेटलाच नव्हता. हा, चालतं. चालतं, तिला कधीच आवडतं. एक होणार आहे. बघ खाऊन बघ. ते एवढंच निघालेलं आहे, ते किती मोठा कोंब होता. हा, त्याच्यातलं एवढंच निघालेलं आहे खायला. खाऊ का? चांगलं आहे. एक गाणं हा, कडू लागतं हा पण. थोडं काढू लागतं. खाऊन बघ. थोडं कडू आहे का ते? मला तर आवडतंय. आवडतं छान. हा, कसं चालली तो खायला. खाल्लंच कशाला? किती घाण आहे रे, वाया घातला माझा. खाऊन तुकून दिले कंदे. एवढं भारी होतं ते. मला आवडतं. बाय लावू. बाय दीदी. अरे लावी मला हळूहळू कशी म्हणती, थांबती का तू, काढून घे ना कपडे. म्हणलं आता नाही थांबत मी. बारीक आवाजात म्हणते. नंतर बच्चा बाय बाय. तर आता आम्ही आहोत सिल्लोड मध्ये आणि मला इतक्या वेळची भूक लागलेली माहितीये का. पण अमोलचं काय म्हणणं होतं, सिल्लोड मध्ये एक भात भेटतो म्हणे, तोच भात खायचा आहे म्हणे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्हाला आता सिल्लोडला घेऊन आलेला आहे. काय माहिती भात भेटत नाही. आता तिकडे गेलाय भात शोधायला, कसं पळत गेला. आता त्याला टेन्शन आलं असेल, भात भेटत नाही भात. आता शोधून आणाल, पण तो कुठं ना कुठून शोधून आणणार आहे 100%. लागले यार पण आता. हा ना. मी की नाही घाटाच्या खालीच म्हटलं होतं की आपण इथेच काहीतरी खाऊन घेऊ. तिथे म्हणे नाही नाही, समोर भात लय छान भेटतो. आता बघू कुठून आणतो भात. फायनली आता अमोल घेऊन आलेला आहे भात. एवढी भूक लागली होती नीला, तिच्याकरता मी 2 तास थांबलो तिथं. बनवून घ्यायला लावला ना. 20 मिनिटं आम्हाला तर गाडीत थांबून झाले. 2 तास झाले. बाई चाल. रस्त्याच्या एका साईडला आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही ना गाडीत बसूनच मस्त भात खाणार आहे. अमोलने तर लय तारीफ केलेली भाताची. आता आम्ही खाऊन सांगतो कसा आहे भात. खाऊन सांग. मस्तच असेल, वास तर भारी येतोय. ठीक आहे. ठीक आहे, पोट भरू शकतं. ठीक आहे, त्याला छानच म्हणणं आहे. आता एकदम टेस्टी भात खाऊन झालेला आहे. थँक्यू अमोल, थँक्यू सो मच. एकदम मन असं तृप्त झालं त्या भाताने. ऋषीला पण लय आवडलं. मला पण खूप आवडलं. काही इतका छान भात होता माहिती का, एकदम मस्त. खूप खूप जास्त लगे. आता 3-4 दिवस भूकच लागणार, एवढं पोटभर खाल्लंय. आणि आता खायची जरी इच्छा झाली तरी तो भातच खा वाटेल, एवढा छान होता. थँक्यू आंबोल यार, थँक्यू सो मच. सर्व श्रेय अमोलला जात आहे याचं. मी म्हणजे वेट करून आणलं यस, वेट केला तिथं 20-25 मिनिटं थांबला. थांबला. त्याने भात एवढा कडक केला
की तो एकदम भारी लागला. हा थँक्यू अमोल. थँक्यू अमोल, थँक्यू सो मच. बस एवढी तारीफ पचत नाही मला. कधी करत नाही तुम्ही. तू तसं काम करतो ना. ही बी तारीफ नाहीये बेटा. ते बात ना जाऊ दे. जाऊ दे आता. पुढच्या वेळेस तुला ना नक्की एकदम भारी. राहू दे भाऊ आता. मी भुकेल राहीन पण तुझ्या भरोसा राहणार नाही. एका ठिकाणी ना आम्हाला जांभूळ आणि पेरू दिसले होते, त्याच्यामुळे ना आता आम्ही हे पण घेतलेलं आहे मस्त रस्त्यात खायला. माहिती का आपण कुठे घातलेले बांगलावला. हलगा खात्याला जा ना. हा जायचं का? जातो का घरी? चल आपण दोघं जाऊ. ऋषी एकटाच राहील ना. चला घेऊन जाऊ. सो गाईज तर फायनली आलेलो आपल्या घरी. सर्वात आधी येऊन ना मी फ्रेश झालेले, कारण की आज दिवसभर ट्रॅव्हलिंग केली, त्यामुळे ना खूप जास्त बोर पण झालेलं होतं. आणि ऋषी ना आता आराम पण करणार आहे, कारण की पूर्ण वेळ गाडी ना ऋषीनेच चालवलेली आहे. म्हणजे ऍज युज्युअल तूच चालवत असतो गाडी, पण आज पण ऋषीनेच गाडी चालवलेली आहे. थकला असेल ना. अब मेरे को सोना है. सो जाओ. उधर भी तुम सो ही रहे थे, इधर भी तुम सो जाओ. आताच मी झोपेतून उठलेली आहे आणि हर्षद आणि ते ना ते पण बाहेर गेलेले आहे. सो आता आहे ना घरी फक्त मी, अमोल आणि ऋषीच आहे. तर मी आता आमच्या तिघांसाठी स्वयंपाक करते. आज ना एकदम कम्फर्टिंग फूड बनवणार आहे मी. भेंडीची भाजी, माझं फेवरेट वरण भात आणि पोळी बनवणार. एकदम कम्फर्टिंग फूड आहे आणि एकदम इझी पिझी, बनायला पण खूप जास्त इझी आहे. ऋषीची ना एक भारी गोष्ट आहे यार, त्याला ना असं एकदम सिंपल खायला आवडतं. एकदम काही असं कुटाने करायला लावत नाही तो. काही करा, हे करा, ते करा, काहीच नाही. एकदम सिंपलशी बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी दिली ना तर आवडीने खातो. सो त्यामुळे त्याचं तेवढं भारी आहे. सो मी आता त्याच्यासाठी ना मस्त भेंडीची भाजी, वरण भात पोळी सर्व करणार आहे. आणि अजून ऋषी आता झोपलेला आहे. माझं जेव्हा स्वयंपाक पूर्ण होईल ना तेव्हा मी ऋषीला उठवेल, मग आम्ही पोटभर जेवण करू आणि परत झोपून राहू. यार तिकडं पण झोपा काढल्या, इकडं पण नुसते झोप येते. आता ऋषीची पण झोप झालेली आहे आणि अमोल बाहेर गेला होता तर अमोल पण आलेला आहे. आणि आता आम्ही ना जेवण करणार आहे. माझी नाही झाली झोप. नाही झाली, मोडली तू सगळी झोप. मग आता जेवण करून परत झोप. हा सिंपल आहे. हा आता नाही झोपणार, रात्री झोपत नाही आणि दिवसाला झोपतो. मग आता कस काय झोपेल यार. असं आहे बघ, डोळे बंद करायचे आणि झोपून राहायचं. पोटात जर आपण जेवण बिवण केलेलं असलं ना मस्त झोप लागते. अजून पोटात जर आपण जेवण केलं तर मग मी पोटात जेवण करतो. हा कर, तू जेवण कर, फक्त कुठेही कर पण जेवण कर. गाईस तर आजचा आहे नेक्स्ट डे. आता मस्तपैकी मॉर्निंग झालेली आहे, माझी पण आंघोळ झालेली आहे आणि ऋषी पण आता आंघोळीलाच गेलेला आहे. तोपर्यंत मी ऋषीसाठी बनाना शेक बनवून ठेवलेला आहे. आता याला ना फ्रीज मध्ये ठेवून देते म्हणजे तो थंड होईल. ऋषीची मी इतकी वाट बघितली, शेवटी मीच त्याला आहे ना वरती बेडरूम मध्ये घेऊन आलेली बनाना शेक. पण अजूनपर्यंत पण सरांची आंघोळच झालेली नाहीये. माझं जेवण झालं, कपडे वाळत घालणे झाले, पण अजून सरांची आंघोळ नाही झाली. फायनली आता ऋषीची आंघोळ झालेली आहे. धर बाबा तुझ्यासाठी बनाना शेक. लय वेळ लागला मला आंघोळीला. पोरीच्या पलीकडे वेळ लावतो रे तू आंघोळीला. पी आणि सांग मला पटकन कसा झालाय. कैसा हुआ है सर जी बताओ. मस्त आलाय सर. आजच्या दिवस तुमचा मेकअप संपणार आहे का? मेकअप नाही चालू, स्किन काय केअर चालू चालू आहे आहे. इतकं वेळचं? मी इतकं वेळची गंमत बघते, काय चालू आहे काय माहिती. हे लावतोय, त्याच्यानंतर ते लावतोय, मस्त मसाज बिसाज करतोय. चालूच आहे एकावर एक एकावर एक. स्किन केअर चालू आहे, स्किन केअर. किती वेळ लागणार आहे अजून स्किन केअरला? मग झालं झालं लावलं, सनस्क्रीन लावलं की झालं. फक्त 2 तासात आवरलं ना तू? असं कुठं लिहिलंय का लेडीजनी टाइम घ्यावा आवरायला? म्हणून तू पण वेळ घेतोय का? दीड तास तू पण आवरती ना. हिची आंघोळ 2 तास चालती, त्याच्यानंतर 1.5 तास आवरती. टोटल 3.5 तास तर तू आवरायला घेती. आणि इतकं कुठं कुठं जायचं असलं की अर्धा तास तर मला खाली थांबणं पडतं. आरोई चल म्हणत बसायला. एवढं पण खोटं नाही बोलायचं. माझं आवरलेलं राहता, हो. तूच वेळ लावतो उलट. किलोभर वॉलपुट्टी करतील म्हणते, माझं आवरलेलं राहतं. ऋषीचा काय विचार चालू आहे काय माहिती. वरती एवढं मेकअप बिकअप करते आणि खाली लुंगी बांधलेली आहे. लुंगी डान्स सुटेल नाही तर लुंगी वाजल पुंगी. घाल चड्डी. अंश काय म्हणती? चड्डीची दुंदी लाव. ऋषी एवढा छान तयार झालेला आहे ना, त्यामुळे ना आता मला पण थोडंफार तयार व्हावं लागणार आहे. मी पण आता ड्रेस चेंज करते, थोडी तयारी करते, म्हणजे मी याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसल. तोंड धुणे धुवून आलेले मी, सकाळी आंघोळ केली मी, तुझ्या आधी केलेली मेन म्हणजे. हा मग खराब झालं, परत म्हटलं धुवून जा. गाईस तर आता मी पण तयार झालेली आहे आणि आता आहे ना आम्हाला गेमिंग व्हिडिओ शूट करायचा आहे. सो त्यासाठी ना ऋषी आता तिकडे सेटअप करतोय. हर्षदचं पण आवरणं झालंय. आता हर्षद रूम मस्त ठेवायला लागलेला आहे. बॅग वगैरे मस्त कबर्ड मध्येच ठेवतो, कारण की तू बाहेर आहे ना, खराब होऊन जाते बॅग म्हणून इथेच ठेवतो. आवर तू पण ड्रेस वगैरे चेंज कर. बीजीएमआय खेळायचा. चलो गाईस तर आताच आम्ही एक गेमिंग व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो शूट करताना आहे ना खूप 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 जास्त मजा आलेली आहे.
इतकं भारी मज्जा आली ना. मेन म्हणजे मला तर गेम काही येत नव्हता, त्यामुळे मला जास्त मज्जा आलेली आहे. ऋषी एन्जॉय केला का? काहीच व्हिडिओ येणार ऋषी गेमिंग या युट्यूब चॅनलला येणार आहे, सो तुम्ही पण नक्की बघा, तुम्हाला पण खूप जास्त मज्जा येणार आहे. तर आता श्वेता आणि आशिष दादा आलेले खूप दिवसांनंतर. आता आमची प्लॅनिंग झालेली मूवीला जायची, धमाल 4 ला जायचं आम्हाला, आणि आमच्याकडे फक्त 15 मिनिटं आहे. आम्ही तर तयार आहे, मी तर आज अशीच येणार आहे यार, माझी तयार व्हायची इच्छाच नाही. आणि काय पिक्चरला जाताना काय तयार होतात काय माहिती यार, इतकं मेकअप पिकअप करतात. तिथे थोडे आपल्याला कोणी बघायला येतं, तिथे पिक्चर बघायचं आहे. सो मी तर आता अशीच जाणार आहे. फक्त ना मी चष्मा लावा लागणार, कारण की मी पण चष्मीस आहे, ही पण चष्मीस आहे, आणि आशिष दादा पण आय थिंक चष्मीसच आहे. चष्मीस ऋषी नाही, ऋषीला चष्मा नाहीये. ऋषीची नजर खूप जास्त तेज आहे. परफेक्ट मॅन आहे यार तो, परफेक्ट एकदम. बारीक बारीक ऐकू पण परफेक्ट आहे तो, दिसतो पण परफेक्ट. फॉल्ट आहे. आणि निशी दादा पण आलेला आहे. हॅलो ऋषी, चलो चला. आम्ही ना आता मस्त स्कूटीवरच जाणार आहे. चालायचं का तुला? नको. आणि अमोल चाललाय पुण्याला, कारण की त्याला काम आहे थोडं. चालते का? नको. मी त्याला विचारलं, तो म्हटलं नको. मग त्याने मला विचारलं, मी म्हटलं नको. बाय बाय. मूवीला जायच्या आधी ना आम्ही ना ज्यूस पिऊन जाणार आहे. आणि ऋषी ना काहीतरी सांगतोय. काय रे? मस्तानी घ्यायचा का सीताफळ मस्तानी घ्यायचा ते सांगतोय. नाही, मी आशिषच्या लग्नाबद्दल सांगत होतो की आशिष भाई लवकरच लग्न करतोय. तुझं झाल्यावर करेल, याचं झाल्यावर लगेच करेल. कोणासोबत करणार आहे? आता ते करेल ना, आता चांगली मुलगी बघायला एखादी. बघायची काय गरज आहे? तुझी बघितलेली मी एखादी चांगली, एक मुलगी बघितलेली, एक बघितलेली मुलगी ती शोध करायची. कोण आहे ती? आहे एक. कोण आहे? यस पास नाही. माझा कॅमेरा सगळं बोलतोय. अरे तर आता आहे ना ज्यूस आलेले आहे. ऋषी बाग इथे गेम खेळत बसलेला आहे. बंद कर, पिऊन घे ना. कमला खेळतोय, कमला. तर आता आम्ही आलेलो आहे थिएटर मध्ये, कारण की आता आहे ना आम्हाला मूवी बघायचा आहे. आम्ही बघणार आहे धमाल 4. नाही सिंहासनावर बसलेले, आम्ही या साईडला सिंहासनावर बसलो. सिटिंग किती छान आहे ना इथे, एकदम मस्त आहे. एक काम करा, आम्ही दोघे ना राजा बनतो, राजा. हा, आणि तुम्ही दोघे कोण बनते? नाही रे, प्रजा कशाला? सेविका. सेविका बना, सेविका. खुद को राजा समझ रहे हो? नाही, तुम्हाला सेविका समजतो. तो सेंटर टेबल आहे ना, तो सेम डायमंड सारखा दिसतोय. चलो. वाटत नाही बाई. हा, चांगला दिसतोय तो. काळा पाहिजे मूवी वरून आता आलोय घरी. आणि ऋषी मूवी कसा होता तूच सांग आता. गाईज, बिलकुल पैसे वाया घालू नका. लय 65 मूवी आहे, लय 65. म्हणजे उग स्टोरी एक्सटेंड केलेली त्यांनी, काहीच नाही. एका पॉइंटला पण हसू आलं नाही आम्हाला. तर वेलकम टू जंगल ऑनेस्टली भारी होता. बट जो धमाल 4 आहे 65. खूप पहिला जास्त धमाल boring. भारी आहे, पहिला फिर हेराफेरी दोन्ही पिक्चर भारी आहे, गोलमाल भारी आहे. बट त्यांचे जेवढे सिक्वल बनले सगळे 65 आहे. पहिल्या पिक्चरची बरोबरी नाही होऊ शकत. मीन्स हा थोडा पण कॉमेडी नाही. इतका बोर झालं ना मला पण मूवीला. पण ठीक आहे, आता तिकीट काढलेलंच होतं म्हणून आम्ही पूर्ण पिक्चर कसा बसा संपवला. आता आलं घरी. उद्या आम्हाला लवकर उठायचंय, सो त्यासाठी ना आता डायरेक्ट झोपून राहणार. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. That's all I have today. Without you, I never could have moved away. But now I seek what you teach. I do believe I always